नमस्कार मंडळी, चिंतन आणि मंथन या आपल्या यूट्यूब चॅनेलच्या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. बाबासाहेब समजून घेताना या विचार मालिकेत बाबांकडून काही वेगवेगळ्या दुर्मिळ अशा आपण आठवणी ऐकल्या आणि बाबांकडून आणखीन काही दुर्मिळ आठवणी आज आपण ऐकणार आहोत. बाबांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मागील भागामध्ये आपण काही दुर्मिळ आठवणी सांगितल्या आणि त्या इतक्या आम्हाला भारावून गेल्यासारखं झालंय की अजून अशा आठवणी ऐकणं हा आता आमच्यासाठी एक जणू आता एक सोहळा झालेला आहे. तर अशा काही आठवणी आज आम्ही आपल्याकडून ऐकण्याची आमची फार इच्छा आहे. तर काय सांगाल आपण? बाबासाहेबांची आठवण सांगताना एक ज्या घराण्याचे मला आशीर्वाद लाभले ते निपाणीचं घराणं, सीमा भागातलं आमचं निपाणीचं घराणं वराळे साहेबांचं घराणं आहे. बाबासाहेबांचे सहकारी आणि बाबासाहेबांचे निष्ठावंत अनुयायी बळवंतराव हनुमंतराव वराळे, फार मोठं घराणं, बाबासाहेबांच्या अत्यंत जवळचे. बाबासाहेबांच्या बरोबर ते नेहमी असायचे. बाबासाहेब त्यांना बरोबर घेऊन जायचे प्रवासात वगैरे. एक वेळेला बळवंतराव वराळे म्हणजे ज्यांना विद्यार्थी सगळे पप्पा म्हणायचे ते बरोबर होते. बाबासाहेबांचे दोघे चालले होते. थंडीचे दिवस होते आणि ट्रेन म्हणजे गाडीची वाट पाहत पुढची गाडी येईपर्यंत थांबलेले होते प्लॅटफॉर्मवर. आणि वराळे साहेब झोपले. थंडीचे दिवस होते. बाबासाहेब मात्र नेहमीच्या पद्धतीनं वाचत बसलेले होते. थंडीचे दिवस असून सुद्धा त्यांच्या अंगावर शाल होती आणि ती शाल घेऊन ते वाचत बसले होते. आणि वराळे बळवंतराव पप्पा ते झोपलेले होते. थोड्या वेळी बाबासाहेबांनी पाहिलं, कुडकुड कुडकुड म्हणजे असं झालं, आवाज कुठनं येतोय. तर बाबासाहेबांनी पाहिलं तरी अरे आपला स्नेही, आपला सहकारी थंडीमध्ये आहे, तो कोण करतो. बाबासाहेबांनी त्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची शाल काढली आणि वराळे साहेबांना पांघरली. सकाळी चांगली झोप लागली त्यांना. सकाळी उठल्यानंतर पाहतायत बाबासाहेबांच्या अंगावर शाल नाही, त्यांनी माझ्या अंगावर शाल घातली. बाबासाहेबांच्या मायेचा, प्रेमाचा हे पांघरून मला मिळालं. एक महत्वाची आठवण मला वाचनात आली, ऐकण्यात आली आणि त्यामुळे ऊर भरून आला. तुम्हाला सांगतो, ह्या अशा असंख्य गोष्टी आहेत. सर्व समाजावर बाबासाहेबांनी प्रेम केलं. एक महत्वाची आठवण अशी, बाबासाहेबांचं वैशिष्ट्य असं, सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकलेलाच कदम नावाचा विद्यार्थी होता आणि त्यावेळेला प्राध्यापक पदाच्या जागा भरायच्या होत्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये. मी वाचलेले आहे हा प्रसंग. अनेकांनी अर्ज केलेले होते. सिद्धार्थ कॉलेजचे कदम यांनी अर्ज केलेला होता. दलित वर्गातले होते ते. आणि त्याच वेळेला ख्यातनाम आताचे साहित्यिक आपण ज्यांना सगळे ओळखता तुम्ही वगैरे, विद्याधर पुंडलिक यांनी अर्ज केलेला होता. बाबासाहेबांनी विद्याधर पुंडलिक यांची निवड केली प्राध्यापक पदासाठी. आणि बाबासाहेबांनी त्यावेळेला उत्तर दिलं होतं, खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे हे, माझ्या विद्यार्थ्यांना अशा चांगल्या प्राध्यापकाकडून ज्ञान जर मिळत असेल, ही संधी आपण का सोडा. कदम, तू अजून प्रगती कर, अभ्यास कर, अजूनही आहे उमेद. परंतु आज प्राध्यापक पुंडलिकांच्या सारख्या प्राध्यापकांची माझ्या सिद्धार्थ कॉलेजला, माझ्या विद्यार्थ्यांना फार मोठी आवश्यकता आहे, गरज आहे. माझं महाविद्यालय, माझे विद्यार्थी ज्ञानाने संपन्न व्हायला पाहिजेत. ही भूमिका मला त्या ठिकाणी अतिशय महत्वाची वाटली. तिसरी आठवण, खरोखरच आयुष्यामध्ये काही गोष्टी राहून जातात आपल्याकडनं. मी वाईला मधल्या आळीमध्ये भाड्यानं एका जागेमध्ये राहत होतो, एका घरामध्ये राहत होतो. त्याच माझ्या भाड्याच्या घरासमोर एक अशा महिला, एकंदर असा कर्तबगारीचा छटा चेहऱ्यावर अशा राहत होत्या. वयोवृद्ध होत्या.
पाहायचो मी रोज, परंतु कधी बोलणं झालं नाही मला, कारण त्या संदर्भातला विषय कधी निघाला नाही, काही नाही. काही दिवसांनी म्हणजे 1980च्या सुमारास मला समजलं की त्या महिलेनं, त्या व्यक्तीने एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते मला लक्षात आणून दिलं एकाने, की त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी आहेत. मला इतकं आनंदानं भरून आला, दुःख इतकं आला, अरे ह्या होत्या, आहेत, समोर होत्या, आपण अनेक प्रत्यक्ष त्यांना आणखी काय आठवणी विचारता आल्या असत्या, ती गोष्ट राहून गेली. तुम्हाला सांगतो, त्यांना मी भेटलो पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर, समजलं की पुस्तक तुमचं प्रकाशित झालंय. त्याही वयोवृद्ध होत्या. घरी गेल्यानंतर त्यांनाही आनंद वाटला आणि मी म्हटलं, पुस्तक तुमचं प्रकाशित झालेलं आहे. पुस्तकाचं नाव सहजीवन, कॉन्टिनेंटल प्रकाशनचं ते पुस्तक आहे. सहजीवन 1980चं ते प्रकाशन. म्हटलं, आई मला समजलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ते आठवणी असे मला एकाने, त्यांना इतका आनंद वाटला बाबासाहेबांचं नाव घेऊन त्यांना गेलं. तुम्हाला सांगतोय, थरथर त्या हाताने अजूनही मी ते तुम्हाला पान दाखवू शकतो. त्या पुस्तकातलं पहिलं, सतीश कुलकर्णी यांना सप्रेम भेट म्हणून ते पुस्तक मला त्यांनी भेट दिलेलं आहे आणि 80 आणि 81 पानावर बाबासाहेबांच्या आठवणी आहेत. त्यांनी त्यात लिहिलंय, माझ्या पतीचं म्हणजे केशवराव गोखले, बेळगावचे प्रसिद्ध वकील आणि स्वातंत्र्य सैनिक, देशभक्त, त्यांचं बाबासाहेब आंबेडकरांच्यावर नितांत प्रेम होतं. बाबासाहेबांच्याकडे ते जात, बाबासाहेब यांच्याकडे येत, असं येणं जाणं होतं. ह्याही मुंबईला गेल्या एकदा आणि केशवराव आलेत मुंबईत म्हटल्यानंतर बाबासाहेब त्यांना भेटायला गेले, स्वतः बाबासाहेब गेले भेटायला. आणि मग बोलता बोलता ते म्हणाले, अरे गोखले, अहो गोखले, आज काही गप्पा फार होऊ शकल्या नाही, चर्चा होऊ शकली नाही, मला याची खंत वाटते, परंतु मी बेळगावला तुमच्या घरी येईन आणि मनसोक्त आपण गप्पा मारू, असं बोलले. अर्थात त्यांना वाटलं की असं बाबासाहेब आपलं सांत्वन करण्यासाठी किंवा आपलं समाधान आमचं करण्यासाठी बोलतात. तर खरोखरच त्या पुस्तकातले तिने आठवण दिली. खरोखरच एक दिवस आपल्या काही अनुयायांच्या सह बाबासाहेब आंबेडकर आमच्या घरी आले बेळगावला. माझ्या पतीने त्यांचं प्रचंड स्वागत केलं. केशवराव गोखले यांनी बडदास्त ठेवली, फराळाचं केलं, स्वच्छ टापटीप घर वगैरे अत्यंत सजवलं वगैरे. बाबासाहेब येणार म्हटल्यानंतर स्वागत केलं, गप्पा झाल्या. त्या फराळ करायला आत गेल्या स्वयंपाकघरात होते आणि सगळं बाहेर चर्चा चाललेलीच होती. फराळाचं झाल्यानंतर याही चर्चेमध्ये सहभागी झाल्या रमाबाई गोखले, सहजीवनच्या लेखिका रमाबाई गोखले, त्याही चर्चेमध्ये सहभागी झाल्या. आणि हे सगळं पाहिल्यानंतर बाबासाहेब गोखलेंना म्हणाले, गोखले, सगळं घर वगैरे तुमचं बघितलं, टापटीप, नीट नीटकेपणा वगैरे, अशा जीवनाचं तुम्हाला वर प्रेम आहे तुमचं, असं शिस्तीवर, स्वच्छतेवर, टापटीपेवर, एक असं रमता तुम्ही अशा वातावरणात, असं मला वाटतंय. आणि बाबासाहेबांच्या मुखातून एक शब्द गेला, महत्वाची गोष्ट मध्ये सांगायची तर 1921 ते 1942 या कालखंडामध्ये जवळजवळ 8 वेळेला केशवराव गोखले हे जेलमध्ये जाऊन आलेले आहेत. भोगलेलं आहे, देशाच्या स्वातंत्र्यासाठी कष्ट घेतलेले आहेत, त्याग केलेला आहे. मग बाबासाहेब म्हणाले, इतकं रम्य वातावरणात राहण्यात जे तुमचा ओढा दिसतो किंवा रमता त्यातही दिसतं, मग गोखले तुम्ही जेलमध्ये कसं केलं हो? जेलमध्ये कसं करता, कसं केलं? त्यावेळेला गोखलेने उत्तर दिलं, बाबासाहेब, जेल तो जेल आणि घर ते घर. हे उत्तर ऐकल्यानंतर पुढची ओळ मला फार महत्वाची वाटते. बाबासाहेबांनी सुद्धा मान डोलावली आणि त्यांच्या मताशी ते सहमत झाले. गोखले बरोबर आहे ते म्हणताय ते म्हणाले. असं कणावळूपणा बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वात किंवा उद्गारामध्ये सिद्ध होता. रमाबाई गोखलेने ती एक ओळ खाली लिहिलेले, अशा गुणी व्यक्तींचा म्हणजे बाबासाहेबांच्या सारख्या गुणी व्यक्तींचा माझ्या पतीला सहवास लाभला, मित्र होते, याचा मला अभिमान वाटतो. ह्या गोष्टी जनतेपर्यंत गेल्या पाहिजेत. आज आपण पहिल्यांदा सुरुवात करताना असं म्हटलं की तुझ्या लोचनांची आम्हा दृष्टी यावी. कोणती दृष्टी यावी?
वराळे साहेबांच्या अंगावर पांघरून घालून त्यांना मायेचं पांघरून दिलं, ही दृष्टी यावी आपल्याला सामान्य माणसांच्या मध्ये. अभ्यासाच्या बाबतीत अत्यंत कष्ट घेऊन, परिश्रम घेऊन, तपश्चर्या करूनच उत्तीर्ण व्हायला पाहिजे, हा विद्यार्थ्यांना संदेश एका आठवणीमधनं आपल्याला मिळाला. लोकशाही टिकवायची असेल तर लोकशाहीचे जे नियम आहेत ते टिकवले पाहिजेत, हा एक दृष्टिकोन त्या आठवणीमधून आपल्याला दिसतो. चौथी गोष्ट, जगावर प्रभाव टाकण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण काम करू शकतो, ही दृष्टी सुद्धा एका आठवणीमधून आपल्याला लक्षात येते. या सगळ्या आठवणीमधून एक लक्षात येतं की बाबासाहेबांचा प्रभाव हा दिवसेंदिवस असा वाढत जाणार आहे, पसरत जाणार आहे. माझ्या मनात तर असं आहे की जेवढे मला बाबासाहेब मी संग्रही केलेत, संग्रह केलाय आठवणींचा बाबासाहेबांच्या, मी त्या योगायोगानं निमित्तानं अशा पद्धतीनं जनतेपर्यंत पोहोचवाव्या. यातल्या काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील, काही नसतील, काही नसाव्या ती माहिती, परंतु त्या तरी जनतेपर्यंत आल्या पाहिजेत. आणि बाबासाहेब जे माहीत नाहीत ते जनतेपर्यंत पोहोचावं आणि एक नवं बाबासाहेबांचं स्वरूप जनतेपुढे प्रकट व्हावं. आणि त्यांच्या स्मरणातच देशाचा उद्धार आहे, समाजाचा उद्धार आहे. बाबासाहेबांच्या आठवणीमध्ये उन्नती आहे आणि बाबासाहेबांच्या विस्मरणामध्ये अधपतन आहे. एवढा बोध जरी आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण घेतला तरी माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं मला वाटतं. म्हणजे आपण म्हणतो की घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दलित समाजाचा उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या पलीकडे बाबासाहेब ही व्यक्ती समजून घेणं ही आता खरं तर काळाची गरज आहे. कुठलेही विषय असले तरी त्यामध्ये बाबासाहेबांची भूमिका काय होती आणि त्यांची भूमिका म्हणण्यापेक्षा त्यांचं मन कशामध्ये होतं आणि त्यांची मानसिकता कशी, हेही समजणं फार गरजेचं आहे. या आठवणींच्या रूपानंच आपण बाबासाहेब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया. धन्यवाद.